नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची. DCS डिजिटल क्रॉप सर्वे या प्रणालीद्वारे आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला थेट शेतामध्ये जाऊनच ई पीक पाहणी करावी लागणार आहे. त्यासाठी आपण पीक विमा जर भरला असेल, तर पीक विमा पावतीवर जे पीक नोंदवलेले आहेत, त्याच पिकाप्रमाणे आपल्याला पीक पाहणी करायची आहे. अन्यथा आपण जर पीक विमा भरला नसेल, तर आपल्या शेतामध्ये जे पीक लावलेले आहेत त्या पिकाप्रमाणेही आपण ही पीक पाहणी करू शकता. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे. प्ले स्टोर ओपन केल्याच्या नंतर सर्च बार मध्ये ई पीक पाहणी असे सर्च करा. त्यानंतर आपल्याला ई पीक पाहणी ऍप दिसेल. इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा आणि ऍप इन्स्टॉल करून घ्या. या ठिकाणी माझा ऍप इन्स्टॉल झालेला आहे. आता मी ओपन करणार आहे. ऍप ओपन करून घ्या. ऍप ओपन केल्याच्या नंतर ऍपला परमिशन द्यायचे आहे. सर्व प्रकारे परमिशन ऍपला अलाव करा. त्यानंतर आपल्याला डावीकडे स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर महसूल विभाग निवडा. यामध्ये आपला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडण्याच्या नंतर ग्रीन बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन पद्धत निवडा. शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करा असे ऑप्शन ओपन होत आहे. तर या ठिकाणी मी येथे माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि संकेतांक पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी माझ्या मोबाईल वरती एक OTP आलेला आहे. ते OTP मी येथे प्रविष्ट करीत आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर खातेदाराचे नाव या ऑप्शन मध्ये खातेदार निवडा या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे आहे. जर आपलं नाव येत नसेल तर नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर आपला गाव निवडायचा आहे. गाव निवडल्याच्या नंतर या हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे जा. त्यानंतर पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक म्हणून आपल्याला ऑप्शन येत आहेत. त्यानंतर गट क्रमांक या ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे आपल्याला ज्या गटाची ई पीक पाहणी करायची आहे तो गट नंबर येथे टाईप करून घ्या. आता मी या ठिकाणी गट नंबर टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खातेदार निवडा असा ऑप्शन आपल्याला खाली दिसेल. ज्या शेतकऱ्याची पीक पाहणी करायची त्या शेतकऱ्याचं नाव पाहायचं आहे. सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर या हिरव्या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर खातेदाराचे नाव, खालील प्रमाणे खाते क्रमांक तपासा, आपला खाते नंबर इथे येईल. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे जा बटन म्हणजे हा हिरवा कलरचा बटन आहे. या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला सूचना, तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे. ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. खातेदाराचे नाव या ऑप्शन मध्ये आपल्याला खातेदाराचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर या हिरव्या बटनावर क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर असा डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये कायम पड नोंदवा, बांधावरचे झाडे नोंदवा, पीक माहिती मिळवा, पीक माहिती नोंदवा, अपलोड, गावाच्या खातेदारांची पीक पाहणी. तर या ठिकाणी आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर खाते क्रमांक या ऑप्शन मध्ये आपला खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक या ऑप्शन मध्ये आपला गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर R मध्ये आपल्याला दिसेल.
पोट खराब नाही आता या गटामध्ये, त्यामुळे पोट खराब. या ठिकाणी हंगाम निवडायचा आहे खरीप. खरीप हंगाम निवडल्याच्या नंतर पिकाचा वर्ग मध्ये आपल्याला निर्भय पीक एक पीक निवडायचं आहे. निर्भय पिकाचा प्रकार, यामध्ये आपल्याला पीक असेल तर पीक घ्या, नाही तर फळबाग असेल तर फळबाग सिलेक्ट करा. या ठिकाणी माझा पीक आहे त्यामुळे मी पीक सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पिकांची झाडांची नावे, यामध्ये मी आता कापूस या पिकाची पीक पाहणी करणार आहे त्यामुळे मी कापूस निवडत आहे. क्षेत्र भरा या ऑप्शन मध्ये आपल्याला कापूस या पिकाचा क्षेत्र भरायचा आहे. आता मी या ठिकाणी 1 एकर म्हणजे 40 आर घेत आहे. 40 आर घेताना 0.40 असं सिलेक्ट करा. जर 1 एकर घ्यायचा असेल तर 0.40 म्हणजे येथे गुंठ्याप्रमाणे भरावं लागतात. त्यानंतर जलसिंचनाचे साधने, यामध्ये मी कोरडवाहू करीत आहे. तुमचं जर बोरवेल, विहीर जसे साधने असेल तुमच्याकडे त्या प्रकारे घेऊ शकता. नंतर सिंचन पद्धती, या ऑप्शन मध्ये कोरडवाहू असल्यामुळे हा ऑप्शन उघडत नाही. त्यानंतर लागवडीचा दिनांक, आता मी या ठिकाणी लागवडीचा दिनांक घेत आहे. आमच्याकडे 13 जूनला पेरणी झालेला आहे, मी या ठिकाणी 13 जून निवडत आहे. नंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करत आहे. अलाव ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे सर्व ऍपला परमिशन द्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर अद्ययावत करा या ऑप्शन मध्ये क्लिक करा. तर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करणार आहेत. त्यानंतर पिकांचा छायाचित्र नंबर 1 या ऑप्शन मध्ये आपण आता पिकाचा फोटो घेणार आहोत. छायाचित्र 1 यामध्ये आपल्याला पिकांचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी मी पहिला फोटो अपलोड केलेला आहे. अक्षांश, रेखांश, GPS अचूकता सर्व माहिती दिसत आहे. त्यानंतर छायाचित्र क्रमांक 2 या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला छायाचित्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर येथे हिरव्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, राईट ऑप्शनवर. त्यानंतर आपली सर्व माहिती इथे दिसत आहे. त्यानंतर वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे. या चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर सूचना, पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे, ठीक आहे, या ऑप्शनवर क्लिक करा. आणि आपण जी माहिती अपडेट केली आहे ती पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी मी भरलेली माहिती दिसत आहे. जर यामध्ये काही दुरुस्त करायचं असेल आपल्याला तर दुरुस्त करा या ऑप्शनवर क्लिक करा. जर चुकून पीक लागला असेल आपल्याकडे तर नष्ट करा या ऑप्शनवर क्लिक करू शकता. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ई पीक पाहणी करू शकतात.